श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। उद्या आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीला काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत आणि एक उपाय, असं दोन्हीही या एकाच व्हिडिओमध्ये असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत आणि व्यवस्थित बघा। सगळ्यात आधी ज्यांच्या घरी पारद शिवलिंग आलेले आहेत त्यांनी व्यवस्थित, मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा कशी करायची आहे, त्याप्रमाणे स्थापना करा। फार काहीही अवघड नाहीये। मी तुम्हाला पूर्ण विधी सांगितलेला आहे की ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करत पंचामृत पाणी, गंगाजल आणि अभिषेक करा किंवा शिवलीलामृत मधला 11वा अध्याय म्हणत जरी अभिषेक केला तरी खूप आहे। ह्याच्यापेक्षा जास्त काहीही करण्याची गरज नाहीये। वेळेनुसार आपापल्या सेवा करा। ज्यांना काही नाही जमणार त्यांनी फक्त आणि फक्त ओम नमः शिवाय आणि श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करा। ज्यांना पिरियड आहे, सूतक आहे, त्यांनी हे 2 जप करा आणि शिवलीलामृत मधला 11वा अध्याय PDF मध्ये काढून नक्की वाचा। असं समजू नका की मला पिरियड आहे, सूतक आहे, मग मी सेवाच करू शकत नाही का? फक्त आपण देवाला शिवू शकत नाही, बाकी सगळ्या सेवा आपण एका जागेवर बसून, आसनावर बसून सगळ्या सेवा मनापासून करू शकतो। तुम्ही असं मनात उद्या ठरवा की मी 10 माळी जप, म्हणजेच माळ घेऊन नव्हे तर 1008 वेळा उद्या मी ओम नमः शिवायचा जप करणार आहे, असं फक्त मनात ठरवा आणि बसा, काउंट करा किंवा सरळ वही पेन घ्या। वही पेन घेऊन तुम्हाला लिहायला कुठलंही पिरियड सूतकचं बंधन नाही आणि ओम नमः शिवायचा 1008 वेळा जप लिहा। बघा तुम्हाला किती मनशांती मिळेल की माझ्याकडून सेवा घडली। ज्यांना पिरियड आहे, 4था दिवस आहे, त्यांनी ही सेवा करा। 4थ्या दिवशी चालते का तर नाही, ज्यांना 5वा दिवस असेल त्यांनी केस धुवून तुम्ही ही सेवा करू शकता, सगळ्या सेवा करू शकता। 4था दिवस आहे त्यांनी जप वहीवर लिहा। अगदी 1,00,000 वेळा लिहिला तरी चालेल, पण एवढं शक्य नाहीये म्हणून मी 1008 वेळा लिहायला तुम्हाला सांगत आहे। ज्यांना पिरियड सूतक आहे त्यांनी 2 सेवा करायच्या आहेत। एक म्हणजे ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा दोन्ही जप 1008 वेळा वहीमध्ये निळ्या पेनाने लिहून काढायचे आहेत किंवा हिरव्या पेनाने लिहून काढायचे आहेत। दुसरं म्हणजे ज्यांना पिरियड आहे, सूतक आहे, त्यांनी 11वा अध्याय PDF फोनवर काढून ऐकायचा आहे किंवा वाचायचा आहे। शिवकवच ऐकायचं आहे किंवा वाचायचं आहे। शिवस्तुती ऐकायची आहे किंवा वाचायची आहे। शिव अष्टोत्तर नामावली तुम्हाला ऐकायची आहे किंवा वाचायची आहे। ज्यांना पिरियड आहे, या चक्रातनं कुणीही चुकलेलं नाहीये। 100 महिलातल्या किमान 50 महिलांना हा प्रॉब्लेम असेल की ताई उद्या पिरियड आहे, काय करू? त्या सगळ्यांसाठी आणि सोयर सूतक ज्यांना आहे त्या सगळ्यांसाठी या सेवा मी दिलेल्या आहेत। आता यानंतर मी तुम्हाला गव्हाचा उपाय देणार आहे। ज्यांना पिरियड नाहीये, सूतक नाहीये, त्यांनी काय करायचं आहे? मुठभर गहू घ्यायचे आहेत। गहू अशा पद्धतीनं अंगठावर, म्हणजे अशा पद्धतीनं घेऊन इथून फक्त धार सोडायची आहे आणि जोपर्यंत गहू सुटत आहेत हळूहळू सोडायचे आहेत, म्हणजे अगदी हळू। मुठभर गहू घ्यायचे आहेत। सगळ्यात आधी गहू हातात घेऊन 11 वेळा ओम नमः शिवायचा जप करायचा आहे। तुमची इच्छा, मनोभावे तुमची इच्छा बोलायची आहे। गहू किंवा तांदूळ तुम्ही काही घेऊ शकता, पण गहू घ्या, कारण तांदळाचा ऑलरेडी एक उपाय मी सांगितलेला आहे। तुम्हाला मुठभर गहू घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला शिवपिंडीवर व्हायचे आहेत। ओम नमः शिवायचा 11 वेळा जप करायचा आणि वाहत तुमची इच्छा बोलायची। अतिशय करुणा, मनापासून, भक्तीने तुम्हाला ही इच्छा बोलून दाखवायची आहे। त्याचप्रमाणे उद्या तुम्ही रुद्राक्षाची माळ घेऊ शकता। म्हणजे हा जो उपाय आहे गव्हाचा, हा तुम्ही मंदिरातही करू शकता, घरातही करू शकता। नंतर हे गहू पक्ष्यांना घाला। मंदिरात वाहिलेले गहू काय करायचे तर मंदिरात वाहिलेले गहू पुजारी काय करायचे ते करतील, अभिषेक केल्यावर गहू व्हायचे आहेत। त्याचप्रमाणे तुम्हाला रुद्राक्ष माळा घ्यायची असेल तर उद्याचा दिवस उत्तम आहे। शिवलिंग ऑर्डर करायचं असेल तरी उद्याचा दिवस उत्तम आहे। असं काही नाही की उद्याच केलं पाहिजे, सोमवारी सुद्धा तुम्ही स्थापना करू शकता, काहीही हरकत नाहीये। त्याचप्रमाणे उसाचा रस ज्यांच्या इथे उपलब्ध आहे त्यांनी उसाच्या रसाचा अभिषेक उद्या अवश्य करा। उसाच्या रसाचा अभिषेक जे कोणी करेल त्याच्या घरामध्ये धनधान्य समृद्धीची कधीही कमतरता पडणार नाही।
उद्या महाशिवरात्र आहे. उसाचा रस किमान अगदी 4 चमचे जरी असेल तरी बास. आधी पाणी व्हायचं, त्यानंतर पुन्हा उसाचा रस व्हायचा आणि त्यानंतर पुन्हा पाणी व्हायचं, असा अभिषेक करायचा. तेव्हा तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करायचा आहे आणि आपल्या मनोकामना रस वाहत वाहत अगदी खूप मनापासून तुम्हाला बोलायचे आहेत. रुद्राक्षाची माळ ज्यांना धारण करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा उद्याचा दिवस खूप चांगला आहे. उद्या घरातल्या पिंडीभोवती रुद्राक्षाची माळ तुम्ही घालून ठेवा आणि त्यानंतर संध्याकाळी ती काढून तुमच्या गळ्यामध्ये घाला. उद्याच्या दिवशीच्या गळ्यात घातलेली ही माळ अतिशय ऊर्जावान बनते आणि तुमच्या आयुष्यातले अनेक संकटे घालवते. जपासाठी सुद्धा ज्यांना माळ घ्यायची आहे त्यांनी उद्या घेऊन शिवलिंगावर गुंडाळून त्यानंतर त्याच्यावर जप करा, खूप चांगले असते. या थोड्या थोड्या गोष्टी आहेत, या तुम्हाला म्हणजे करायच्या आहेत उपाय. अगदी छोटे छोटे बिना खर्चिक उपाय आहेत. उद्या पांढरे वस्त्र घालायला विसरू नका आणि शंकराला जे काही व्हाल लक्षात ठेवा, चुकूनही हळदी कुंकवाचा वापर पिंडीवर करायचा नाही, कुणीही करायचा नाही. उद्या मद्यपान करायचं नाही, मांसाहार करायचा नाही, कांदा लसूण खायचं नाही. गरोदर स्त्रियांनी सात्विक जेवण जेवायचं. गरोदर स्त्रियांनी कुठल्याही प्रकारचा उपवास करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. पुढच्या वर्षीची महाशिवरात्र येणार आहे, ही काही पहिली आणि शेवटची महाशिवरात्री नाहीये. कारण मला बरेच असे कमेंट येतात की ताई आम्ही गरोदर आहोत, आम्ही काय करू. 1 वर्ष जाऊ दे प्रत्येकाचं, माझ्या आयुष्यातलं, तुमच्या आयुष्यातलं, प्रत्येकाच्या आयुष्यातलं 1 वर्ष. आता ज्यांना पिरियड आहे ते काय करणार आहेत, काहीच करू शकणार नाहीत. मग तुम्ही गरोदर आहात तर तुम्ही पुस्तकामध्ये म्हणजे पुस्तक न घेता गरोदर आहात त्यांनी पुस्तकाला हात लावू शकता. शिवलीलामृत अख्खं वाचून काढा, बसत उठत खुर्चीवर बसत अख्खच्या अख्खं शिवलीलामृत तुम्ही उद्या वाचा. मोठी महान सेवा तुमच्या हातून घडेल. अजून काय हवंय मला सांगा. पण गरोदर स्त्रियांनी मी अगदी कळकळीची विनंती करते की उपवास करू नका, जेणेकरून आपल्या एवढ्याशा जीवाला आपल्या उपवासामुळे त्रास होईल. गरोदर स्त्रिया सेवा करू शकतात, मंदिरामध्ये जाणं वर्ज्य आहे, अन्यथा कालसर्प दोष लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मंदिरामध्ये उद्या कुणीही जाऊ नका. नागाची फणी जी आपल्या पिंडीवर असते त्यामुळे असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये की तुम्हाला कालसर्प दोष लागू शकतो. मग पुन्हा त्याची शांती आली. आणि कसं असतं मंदिरामध्ये कायम बघा, खरं जुनं कारण मी तुम्हाला सांगते की गरोदर महिला का जात नसत, त्याचं कारण तुम्हाला सांगते की शिवमंदिरात नेहमी अंधार असतो, गारवा असतो आणि तिथे नागाची असण्याची शक्यता किंवा सापाची असण्याची शक्यता जास्त असते असे पूर्वज लोक म्हणायचे. आणि जर गरोदर महिला तिथं गेली, तिला त्यानं दंश केला तर ते खूप चुकीचे आहे. म्हणून हे खरं शास्त्रीय कारण तुम्हाला सांगते की जुन्या लोकांनी हा नियम काढलेला आहे की 7व्या-8व्या महिन्याच्या पुढं किंवा गरोदर महिलांनी नाहीच, ते शरीरात विष पसरेल किंवा काही गोष्टी घडतील हे त्यांनी जाणून बुजून कुठलाही विषारी कीटक मंदिरात. कारण तुम्ही कधी पण बघा महादेवाचं मंदिर एका कोपऱ्यात बाजूला शांत ठिकाणी असतं आणि अशा ठिकाणी या गोष्टी जास्त घडतात. म्हणून तुम्हाला फक्त या गोष्टी जपायच्या आहेत, बाकी त्याला असं ठोस असं काही कारण नाहीये. आणि उपवास म्हणाल तर आपल्या बाळाला त्रास होऊ नये ही प्रथम जबाबदारी आई म्हणून आपली आहे. उपवास आपण पुढच्या वर्षी अवश्य धरायचा. यावर्षी या सांगितलेल्या गोष्टी पाळा, चांगले नियम पाळा, चांगली श्रद्धेनं भक्तीनं. महादेव अतिशय भोळे आहेत. थोड्याशा सेवेनं प्रदीप मिश्राजी, आपले पंडित प्रदीप मिश्राजी म्हणतात, बास 1 लोटा जल, बाकी काही नको. 1 लोटा जल आणि गंगाजल एवढं जरी उद्या वाहिलं, कुठल्याही सेवा वाचत नाही बसलात तरी चालेल. 1 लोटा पाणी फक्त तुम्ही महादेवाच्या पिंडीवर घरातनं नेऊन व्हा. नाही तुमचं कल्याण झालं तर मला सांगा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ.